हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन. तर आज मी अर्धा किलोचा चॉकलेटचा केक कसा करायचा ते सांगणार आहे. पण हा मी अजिबात एडिट केलेला नाही आहे तसा शूट जसा केला आहे तसाच तो मी तुम्हाला आता यूट्यूबला टाकलेला आहे. सो प्लीज हा तुम्ही अजिबात स्किप करू नका, कारण केक करताना आपल्याला कोणकोणत्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं किंवा आपल्याला खरोखर केक करताना किती वेळ लागतो हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून येईल ह्या व्हिडिओतून. सो प्लीज नक्की बघा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. तर मी केक हा अर्धा किलोचा करायला घेतलेला, तर त्याचा जो बेस असतो तो मी शूट करायचा राहिला गडबडीत, कारण केक हा लगेच द्यायचा होता अर्धा ते 1 तासामध्ये, कारण कस्टमरला लगेच हवा होता. आणि माझ्याकडून सुरुवातीचं शूट करायचं राहून गेलं, तर डायरेक्ट फिनिशिंग केलेला तुम्हाला दिसून येईल व्हिडिओत केक. तर त्याच्यासाठी सुद्धा मी 180 ml क्रीम बीट करून घेतलेली, कारण चॉकलेटचं वजन पण जास्त येते, त्यामुळे क्रीम ही थोडीशी मी कमी घेतलेली आणि पूर्णपणे चॉकलेट गनाशने तो कवर केलेला आहे. आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की पूर्णपणे चॉकलेटनं कवर केलेला आहे. आता स्पॅच्युला घेतलेला आहे आणि त्याने डिझाईन केलेली आहे. फक्त सुरुवातीचं टोक आहे स्पॅच्युलाचं ते अलगद फक्त वरती ओढलेलं आहे. जास्त प्रेशर दिलेलं नाही आहे केकवरती, तर अलगद केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की व्हिडिओत की डिझाईन एकदम सुंदर झालेली आहे आणि केक हा एकदम फॅन्सी दिसतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही प्रकारचं एडिटिंग केलेलं नाही आहे तसा तुम्हाला तो व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे आणि एकदम स्लो मोशनमध्ये आहे, म्हणजे जसा आपण रेग्युलर केक करतो तसाच आहे. त्याच्यामध्ये मी स्पीड वाढवलेलं नाही आहे किंवा स्पीड कमी केलेलं नाही आहे. त्या नॉर्मल स्पीडने केक हा दाखवलेला आहे. सो हा नक्की बघा. तर तुम्ही पहिल्यांदाच जर स्नेहाज किचन पाहत असाल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आता आपली डिझाईन बघा, स्पॅच्युलाने व्यवस्थित सुंदर झालेली आहे आणि छान झालेली आहे, एकदम सुंदर. आता वरतीच फक्त कस्टमरला फक्त त्याचं नाव आणि छोटी 2 फुलं काढणार आहे आणि आपला केक तयार झाला. तर आता खालची त्याची बॉर्डर आहे ती मी काढलेली आहे. त्याच्यासाठी मी M1 नोझल वापरलेला आहे. फक्त ते अलगद पुढं प्रेस करायचं नाही, फक्त ओढायचं आहे. त्यानं छोटी-छोटी फुलं तयार होतात. नोझलचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स काढू शकता. त्याला नोझलचे वेगवेगळे नंबर्स असतात. त्यानुसार त्याच्या डिझाईन्सची शेड ही वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्हाला केकची डिझाईन कशी हवी त्यानुसार नोझल यूज करून तुम्ही डिझाईन काढू शकता. आत्ताच्या ह्या केकमध्ये मी M1 नोझल वापरलेला आहे आणि पांढरी क्रीम घेतलेली आहे, कारण चॉकलेट केक म्हटला की जर पूर्ण चॉकलेट गनाशने कवर केला असेल तर त्याच्यावर पांढरी क्रीम ही उठून दिसते आणि आपला केक पण खूप सुंदर दिसते. आता बघा, बॉर्डर एकदम सुंदर झालेली आहे आणि गनाशचं फिनिशिंग पण आणि त्याला चकाकी पण खूप छान आलेली आहे, कारण तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल की त्याचं रिफ्लेक्शन पडतंय, कारण तिकडच्या पुढच्या बाजूला खिडकी आहे आणि त्याच्यातून उजेड भरपूर येते आणि त्याचं रिफ्लेक्शन त्या केकवरती पडतंय. आता मी एका पायपिंग बॅगमध्ये व्हाईट न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि त्याने फक्त छोटीशी बॉर्डर तयार केलेली आहे वरची आणि त्याने एक डिझाईन तयार केलेली आहे. फक्त अलगद करायचं आहे डिझाईन काढताना, कोणतीही गडबड करायची नाही आहे, कारण आपण केक करताना खूप प्रकारे त्याला मेहनत घेतो आणि गडबडीमुळे आपली ती मेहनत वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळं केक करताना अगदी काळजीपूर्वक केक करत जा. फक्त सिंपल डिझाईन आहे ही, कारण चॉकलेटवरती व्हाईट कलर हा उठून दिसते. एकदम सुंदर झालेला आहे लाईन आपल्या.
आता तुम्हाला तिथे टेबलावरती पण खूप पसारा दिसत असणार आहे. ते तसाच दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये. कारण मी काही आवरलेलं नाही आहे. कारण केक झाल्याशिवाय आपल्याला कोणताही पसारा आपला आवरता येत नाही. केक झाल्यावरतीच आपल्याला सगळं आवरायला लागतंय. फुलं काढण्यासाठी सुद्धा मी M1 नोझलच वापरलेलं आहे. एकदम सुंदर फुलं झालेली आहेत आणि त्याच्यावरती मी शुगर बॉल्स कलरचे आहेत ते घेतलेले आहेत आणि कस्टमरचं नाव टाकलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने केक केलेला आहे. सो फ्रेंड्स, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. सो पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीसह, नवीन केकसह. तोपर्यंत बाय बाय.